हाय, नमस्कार माझ्या सर्व ताईंना. तर मैत्रिणींनो, आज आम्ही फायनली कुठे गेलेलो आहोत ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता मी तयारी केलेली आहे आणि तयारी झाल्यानंतर आज आम्ही चाललो आहोत नाशिकमधील नैताळे येथील मतोबाच्या यात्रेची इतकी भव्य दिव्य अशी 15 दिवसाची ही यात्रा भरते. तर त्या ठिकाणी आम्ही आज जाणार आहोत. तर म्हटलं आपण चाललोच आहोत, तर तेथील व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर करावं. तर जाता जाता सुरुवातीला आम्हाला इथे लागलेलं आहे रेल्वे स्टेशन. सुरुवातीला गेल्यानंतर थोड्या वेळ आम्हाला गाडी थांबवावं बाहेर गेल्यानंतर छान वाटतं. बऱ्याच दिवसांनी फिरायला गेल्यानंतर तर आता मस्त इथे इथे ट्रेन चालली. छोट्या मुलांना तर अशी ट्रेन बघायला तर खूपच आवडतं. गाडीतनं मस्त मुलं ट्रेन बघण्याची मजा घेत होते आणि आम्ही देखील त्यांच्यासोबत मजा घेत होतो. आणि पुढे आलेलं होतं. आता हे बघा, फायनली आम्ही नैताळे गावामध्ये पोहोचलेलो आहोत. तर इथे पोहोचल्यानंतर बघा, रस्त्यानेच हायवे पासनं तिथे म्हणजे असे स्टॉल लागलेले होते. तर खूप मोठी यात्रा असते आणि बघायला पण खूप छान वाटतं. आणि आता हे बघा की ते इतक्या गाड्या आणि इतके स्टॉल आहेत की म्हणजे गाडी उभं राहायला देखील जागा पुरत नाही, इतकी गर्दी असते ह्या यात्रेसाठी. आणि तितकं महत्त्व देखील आहे या यात्रेचं. छान आणि मस्त अशी यात्रा भरते या ठिकाणी. तर हे बघा, आता आम्ही आलो आहोत मंदिराच्या पायथ्याशी. आता पाया चढत आहोत. इतकी गर्दी का व्हिडिओ देखील काढता येत नाही, इतकी गर्दी असते. म्हणजे तिथे ना या गर्दीमुळे ना काही आपलं चोरीला जाण्याची पण भीती असते. त्यामुळे जरा मोबाईल पैसे सांगत पण होते की मोबाईल पैसे पोत वगैरे सोन्याचे सगळे दागिने जपून ठेवा म्हणून. तर बघा, आता फायनली मंदिरामध्ये आम्ही पोचलो आहोत. ते बघा, वरती किती छान असं मस्त जे काचेचं हे असतं ना, त्यांनी मस्त अशी सजावट म्हणजे त्यांनी इतकं छान मंदिर बनवलेलं आहे. या मंदिर बनवण्यासाठी इतका असा खर्च आलेला असेल. खरंच खूप सुंदर असं वाटतं नाही की आपण जसं एखाद्या सुवर्ण मंदिरामध्येच गेलेलो आहोत. इतकं छान आणि मस्त असे मंदिर आहे. एका म्हणजे साध्या गावामध्ये आणि इतकं छान बनवणं हे म्हणजे खरंच ह्या गावाचं आहे ना नशीबच म्हणायचं की इतकं एका गावामध्ये देखील इतकं छान असं मंदिर बनलेलं आहे. तर हे बघा, आता इथे आम्ही दर्शनासाठी चाललो. तर तिथे सुद्धा खूप गर्दी आहे. आणि हे बघा, असं इथं मर्तोबाची मूर्ती. तर इथं असं म्हटलं जातं की म्हणजे इथे ना जर आपण गाय वासरू वगैरे वाहिलं तर जे शेतकरी लोक आहे त्यांच्यासाठी तर खूपच हे म्हणतात की गाय वासरू इथे वाहिल्यानंतर सुख पडतं. त्यामुळे शेतकरी लोक तर म्हणजे बरेचसे किती लांब लांबून येतातच इथे दर्शनासाठी. अक्षरशः 15 दिवस ही यात्रा चालते. आणि इथे आता मदन पण वाहतात, गहू देतात म्हणजे गव्हाचं मदन. आम्ही पण तिथे वाहिलेलं आहे. नारळ वगैरे पण वाहिलेला आहे. आज समोर होता त्यामुळे नारळ नुसतं वाहिलेलंच आहे. आणि त्यानंतर तिथे दिवा पण लावतात. मग आम्ही दिवा पण लावून घेतला आहे. आणि दिवा लावून झाल्यानंतर इथे तर गर्दी बघा, इतकी गर्दी कधीच ते लोटालाटी करत होते. अगदी म्हणजे दर्शनसुद्धा अगदी 1 मिनिटात घेतलेलं. इतक्या लांबून आपण जातो पण तो दर्शनाला सुद्धा इतकी घाई होते, इतकी अशी गर्दी असते या ठिकाणी. तर फायनली आम्ही दर्शन घेऊन मग दिवा लावून घेतलेला आहे. आणि आता पुढे चाललोय. मस्त आता यात्रा फिरलोय. आणि या मस्त अशी यात्रा फिरून झाल्यानंतर पोरांसाठी खेळणं घेतलंय. आणि घरी आलं देखील कसं वाटतं कमेंटद्वारे सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच मी कुठे गेल्यानंतर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन.